नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये। तर आज आम्ही चाललो आहोत वणीला आई सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला। आणि तुम्हाला माहीत आहे का, असं बोललं जातं की हे देवस्थान असं आहे, ही भूमी अशी आहे की इथे आई सप्तशृंगी मातेने बोलवल्याशिवाय कोणीही येत नाही। म्हणजे आपण कितीही प्लॅन करतो, ठरवतो की आपण इथे जायचं, पण खरं तर आईने स्वतः आपल्याला दर्शनाला बोलवलेलं असतं आणि तेव्हाच आपण जातो। आणि माझे अहोभाग्य की मला ही संधी भेटली, आईने दर्शनाला मला बोलवलं आणि मी जाऊ शकले। आणि तिथला निसर्ग सौंदर्य एवढं सुंदर आहे की ते मला शब्दांमध्ये सांगताच येणार नाही। आणि आम्ही रोपवेने गेलो होतो माझ्या फॅमिलीसोबत, त्यामुळे वर जाताना एवढं भारी वाटलं। बाहेर बघून एवढं सुंदर नजारा होता की खूप मजा आली। आणि गाभाऱ्यात गेल्याप्रमाणेच बाहेरचे जे डोंगराळ दृश्य होते ते खूप सुंदर होते। आणि तिकडे लाईनसुद्धा खूप होती, एवढी गर्दी होती की सांगायलाच नको। आणि तिथे जे माकडं होते त्यांनी ते धुमाकूळच खालून ठेवलेला। पण जेव्हा आईच्या समोर गेली तेव्हा अक्षरशः अंगावर काटा आला। असं वाटत होतं की आई स्वतः माझ्याशी बोलतीये। अक्षरशः माझ्या डोळ्यातून तेव्हा पाणी आलं होतं। आणि रोपवेमधून परत खाली जाताना सुद्धा आम्हाला खूप मजा आली। आणि तिकडेच खाली असं मॉल टाईपमध्ये आहे, तिथे तुम्ही भरपूर शॉपिंग करू शकता। तिथे खूप काही घेण्यासारखं बघण्यासारखं आहे। आणि हा होता आमचा इव्हिनिंगचा सनसेट व्ह्यू बॅक टू होमचा। आय होप या व्लॉग थ्रू तुम्ही सुद्धा आईचे दर्शन घेतले असावे।